थांबा थांबा थांबा, असं नाही, पहिल्यापासून सुरू करू. नमस्कार मंडळी. तर ह्यावेळी आपण चाललोय अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला. आपण ठाण्यावरून रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेस पकडली. ती सकाळी साधारण 7च्या सुमारास सोलापूरला पोहोचते. सोलापूर जंक्शनच्या बाहेरच आपल्याला अक्कलकोटला जाण्यासाठी बसेस अवेलेबल आहेत. तर 90 रुपयाचं तिकीट काढून मी निघालो अक्कलकोटला. साधारण सोलापूर ते अक्कलकोट हा तुम्हाला 45 मिनिटाचा रस्ता आहे. अक्कलकोट बस स्थानकाला लागूनच श्री खंडोबा देवाचं मंदिर आपल्याला दिसतं. या मंदिरात स्वामींचं सर्वात पहिलं आगमन झालं होतं. उजव्या बाजूला आपल्याला जी शिळा दिसते ज्याच्यावरती स्वामी विराजमान व्हायचे. मंदिराच्या काही अंतरावरती स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराजांचं घर आहे. त्या घरामध्ये स्वामींची समाधी आपल्याला पाहायला मिळते. समाधी घराच्या मागेच चोळप्पा महाराजांचा वाड आहे आणि त्या वाड्यात त्यांचे 5वे वंशज राहतात आणि महाराजांनी हाताळलेल्या वस्तू तिथे आपल्याला पाहायला मिळतात. चोळप्पा महाराजांच्या घरापासूनच 1 किलोमीटर अंतरावरती वटवृक्ष मंदिर आहे, ज्या ठिकाणी महाराजांनी आपल्या असंख्य लीला दाखवल्या आणि हेच ते वृक्ष जे महाराजांच्या असंख्य लीला सांगण्यासाठी अजूनही तटस्थ उभा आहे. अखेर तो क्षण आला आणि मी प्रत्यक्ष स्वामींच्या समोर उभा राहिलो. त्यांना किती पाहू किती नाही असं झालं. मी गया नाही जिंदा हूँ हा भास तुम्हाला क्षणोक्षणी होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे.